ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्यासोबत चहापान कशाला? सरकारवर टीका करत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. उद्यापासून उपराजधानीत हिवाळी अधिवेशन रंगणार. मुंढवा जमीन घोटाळा, नाशिक वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता. विधिमंडळात सरकारची लागणार कसोटी. इंडिगोच्या गोंधळाचा आमदारांना जबर फटका. अनेक आमदारांची विमानाची तिकीटं रद्द. उद्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांना रस्ता मार्गे उपराजधानी गाठावी लागणार. इंडिगोच्या गोंधळाचा आमदारांना जबर फटका. अनेक आमदारांची विमानाची तिकीटं रद्द. उद्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी रस्ता मार्गे उपराजधानी गाठावी लागणार. इंडिगोच्या गोंधळावर 4 सदस्यीय चौकशी समिती नेमली. चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करणार. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती. इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप. रद्द झालेल्या फ्लाईट्सचे पैसे परत देण्याच्या सूचना. उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी केलं स्पष्ट. इंडिगोच्या गोंधळादरम्यान डीजीसीएची कंपनीच्या सीईओंना नोटीस. 24 तासाच्या आत उत्तर देण्याचे निर्देश. आता देशात किलोमीटरनुसार विमान प्रवासाचे दर निश्चित होण्याची शक्यता. शुल्क मर्यादेबाबत मोठा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याचे संकेत. गोव्याच्या अर्पोरातील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट. स्फोटात 25 जण ठार झाल्याची भीती. मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मधून हलवले जात असल्याची अफवा. संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये अफवेमुळे गोंधळ. पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर गोंधळ शमला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 14,000 नावं एकसारखीच. प्रभाग 8 मधील मतदारांचं प्रभाग 19 मध्ये सत्ताधाऱ्यांकडून जबरदस्तीनं स्थलांतर. उबाठा गटाचा गंभीर आरोप. एकच महाराष्ट्र केसरी भरवा. चंद्रहार पाटील यांचा आग्रह. कोल्हापुरात चंद्रहार पाटील उभारणार आंदोलन. विटी सफाईसाठी बीएमसीला नवीन कंत्राटदारच मिळेल. गरज पडल्यास जुन्याच कंत्राटदारांना कामं दिली जाण्याची शक्यता. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. स्वतंत्र कारशेड शिवाय मेट्रो 9 धावण्याची शक्यता. एमएमआरडीएचा निर्णय. दहिसर भाईंदर मार्गिकेतील 2 कारशेड रद्द झाल्यानं ओढावली नामुष्की. थायलॉन मांजामुळे 3 वर्षीय मुलाचा गळा कापला. छत्रपती संभाजीनगरच्या सेंट्रल नाका परिसरातली घटना. घटनेनंतर नागरिकांमध्ये कमालीचा संताप. बीडच्या नांदगावमध्ये ग्रामपंचायत शिपायाला अमानुष मारहाण. महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत 8 ते 10 जणांकडून मारहाण. जखमी शिपायावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. सामूहिक अत्याचारानं ठाणं हादरलं. धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. ठाणे फॅमिली कोर्ट परिसरातील घटना. प्रगतीनंतरही आरक्षण न्याय कसे? माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मर्मावर ठेवलं बोट. सर्वोच्च न्यायालय सामान्य माणसांसाठी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं अधोरेखित. सीमा शुल्क रचनेत सुधारणा करणार. अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती. मार्चपर्यंत विकास दर 60% पोहोचणार. राज्य सरकारचा कृषी सौर पंप लावण्यात विश्वविक्रम. एका तासात 40,000हून अधिक सौर पंप लावण्याचा विक्रम. गिनीज बुकनं विश्वविक्रमी कामगिरीचं प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांना केलं बहाल. अमेरिकन शिष्टमंडळ भारतात येणार. व्यापार करार आणि वाटाघाटीची शक्यता. 10 डिसेंबर पासून 3 दिवस होणार चर्चा. क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पलाशनं दिली माहिती. आगामी T20 मालिकेसाठी गिलला हिरवा कंदील. गिल तंदुरुस्त असल्याची बोर्डाची माहिती.